आज त्यांचे वाढदिवस ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? त्यांना अनंत आयुष्याच्या भरपूर शुभेच्छा आहेत माझ्याकडून. असं चांगलं काम करत राहावं, लोकांसाठी थोडा वेळ दिला पाहिजे. त्या सगळ्या अनेक शुभेच्छा, मार्गदर्शन माझं कायम त्यांच्यासाठी असते. आणि आपलं घर, आम्ही दोघं घरामध्ये आम्ही 4 लोक आहोत. 4 लोकांमध्ये एक जण बाहेर गेला की 2 मुलं आमच्या घरात राहतात. त्यांना सगळं सांभाळून ती करते, चांगलं आहे. थोडा जितकं तिच्यात शक्य असेल कुठे भेट जाणं, लोकांना भेटणं, कार्यक्रमांमध्ये पोहोचणं, त्या पद्धतीने माझ्या कायम तिच्याबरोबर शुभेच्छा आहेत. गेली 7 वर्ष धनसिताई भरटकर या 42 वार्डमध्ये आपलं काम करत आहेत. आलेल्या सर्वांच्या सुखदुःखात त्या सहभागी होत असतात आणि त्याच्यातून जनसेवा ते करत असतात. म्हणजे नगरसेवक हे काम ते करत आहेत. आणि शिवसेना पक्षामध्ये 20% राजकारण आणि 80% समाजकारण असा यांनी घेऊन या विभागामध्ये काम करत आहेत. खरोखर धनसिताई भरटकर या विभागामध्ये, दिंडोशी विभागामध्ये ते चांगलं काम करत आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या भरघोस मताने निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून या अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या वहिनीचा वाढदिवस आहे आणि वॉर्ड नंबर 42च्या त्या नगरसेविका आहेत. आज एवढ्या मोठ्याने गर्दी लोक आलेले तिथे, त्याचं कारण एकच आहे की दिंडोशी विधानसभेमध्ये अशी एक नगरसेविका आहे जे पूर्ण अख्ख्या वॉर्ड नंबर 42मध्ये लोकांच्या कुठच्याही समस्या असू दे, लोकांच्या कुठच्याही बेरोजगार असू दे या तिथे कामाच्या बद्दल बोला, त्यांचा हात कोण पकडू शकत नाही. मी त्यांना एवढंच सांगेन, येणाऱ्या वर्षी पण ते नगरसेविका 100% होणार, याची काय आम्हाला चिंता नाही आहे. पण किती मताने वर्ग येणार त्याला आम्हाला रेकॉर्ड कोणाचा तोडेल एवढे आम्हाला माहिती आहे. पण मी एवढंच सांगेल या निमित्ताने की आम्हाला आमच्या वहिनी धनश्री भरटकर ह्या ज्या लाभल्यात नगरसेविका, तर आमच्या दिंडोशीमध्ये असं कोण महिला नगरसेविका नाही आहेत. ती फक्त एकच नगरसेविका आहे जे वन विभाग खात्यामध्ये तिने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. वहिनीला मी खूप खूप शुभेच्छा देणार. भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकामध्ये पण ते भरघोस मताने विजय होतील. एवढ्याच ह्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.